हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तुम्ही म्हणाल हे कोणत्या अँगलने घेतलेलं शूट आहे, तर मग मी बेडवरती पालथी झोपलेली आहे. मी शॉर्ट देखील अपलोड केला असेल, मे बी तुम्ही बघितलं असेल. तर मला जो काही त्रास होतो आहे, मला फक्त पालथंच कम्फर्टेबल वाटतं आहे. ना मी उभं राहू शकू राहिली, ना बसू शकू राहिली, ना सरळ झोपू शकू राहिली. माझ्या स्लिप डिस्कच्या प्रॉब्लेममुळे माझा लेफ्ट लेग कमरेपासून तर पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण खूप दुखतो आहे. मी शॉर्ट अपलोड केले, बऱ्याचशा मैत्रिणींनी ते बघितले. ज्यांनी नाही बघितले त्यांच्यासाठी सांगते. तर मी काल MRI केला. लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल. MRIमध्ये दिसतं आहे जे की गेल्या 5-6 वर्षापासून मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम आहे. तर गेल्या 15 दिवसामध्ये माझं प्रचारादरम्यान खूप पायी चालणं झालं म्हणा, किंवा कधी खाली बसून घेणं, किंवा इलेक्शनच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 12 तास मी नॉनस्टॉप उभी होती. मे बी ते रिझन असेल, काय रिझन असेल, आय डोंट नो. ॲक्च्युअलमध्ये काय घडलं असं की ज्याच्यामुळे इतके एकाएकी मला पेन व्हायला लागली. कारण स्लिप डिस्क तर मला गेले 5-6 वर्षापासून आहे. कालही मला आईने विचारलं होतं की मी आणि ज्योती येऊ का, माझी भाऊजाई. पण मी आईला बोलली की थांब, मी एकदा डॉक्टरांना कन्सल्ट करते, बघते डॉक्टर काय म्हणता, MRIचा रिपोर्ट काय येतो, मग त्याच्यानुसार मी तुला सांगेल. पण बिचारी आई ती आईचा जीव वेडा असतो. आईचे दिवस मी दवाखान्यात असतानाही 3 फोन आले. झालं का तुझं डॉक्टरांशी बोलणं, झालं का कन्सल्टेशन, काय बोलले डॉक्टर, येऊ का आम्ही. तर मी म्हटलं नाही आई थांब, मी 12ला जे आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये तर घरी यायला आम्हाला 5:30 वाजले. तरी पेन किलर गोळी घेतली होती, त्याच्यामुळे दुपारनंतर मला त्रास कमी झाला. इवन मी संध्याकाळी घरी आल्यानंतर आम्ही सत्यनारायण पूजा केली, मार्गशीर्षच्या गुरुवारची पूजा केली, प्रसाद बनवला, स्वयंपाक बनवला, सगळं चांगलं झालं. मला वाटलं ठीक आहे. आईला मी बोलली की आता काय नाही, म्हटलं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला लाँग लाईफ आता हे नियम पाळायचे, खाली न बसणं, जड वस्तू न उचलणं, पुढे न वाकणं, पळणं, कुदणं, जिम बीम हे सगळं नाही करू शकत तुम्ही आता. बाय द वे प्रतीक हे होता माझ्याबरोबर. रात्री मी जेव्हा किचन आवरत होते प्रतीकाला, आणि त्याने मला हक करून खूप रडला. मी थोडी सरप्राईज झाले. मला वाटलं हा का रडतोय, म्हटलं काय झालं काय झालं. तर तो बोलला की तू हे डिझर्व नाही करत बुवा हे. असं त्याला असं खूप वाईट वाटलं की मला वर्कआउट वगैरे करायला खूप आवडतं आणि इतके सगळे नियमांमध्ये मला आता राहायचं आहे. तर मी त्याला म्हटलं ठीक आहे, चलता आहे, लाईफ आहे नाही का, लोकांना किती किती दुःख भोगावं लागतं, चलायचंच, आपल्याही वाटायला आलं आहे, पाळायचे नियम, मग काय. परंतु आत्ता तुम्हाला सांगते 1:30 वाजले, 1:30, आणि मी अजूनही बेडवरच आहे, कारण की मला उठताच येत नाही आहे. आणि मग मी शेवटी आता आईला आणि भाऊजाईला ज्योतीला फोन केला की या तुम्ही. तर प्रशांतजी आता सिन्नरला त्यांचं काम चालू आहे, ते रोज येता जाताच. तर मग मी त्यांना सांगितलं की संध्याकाळी येताना त्या दोघींना घेऊन येतो. ते बोलले आज संध्याकाळ नाही होणार, मी लवकर येईल, माझं आज जास्त काम नाही आहे. तर प्रशांतजी आता येताना माझी भाऊजाई ज्योती आणि आई. ज्योतीला मी म्हटलं उद्या शनिवार रविवारच आहे, उद्या परवा तर स्वरालाही बरोबर घेऊन ये. स्वरालाही तसं बरं नाही आहे. तर मग काय माहिती काय करते आता, बघू. त्या दोघी येणार आहेत. आता मी आंघोळीला पाणी गिझर ऑन केलं आहे, आंघोळ करते आणि मग जेवणाचं बघते. मी सकाळी गरम पाणी पिलं, त्यानंतर मध्ये केळी आणि थोडे ड्रायफ्रूट खाल्ले. प्रतीकला जेव्हा दिला रात्रीचा प्रसाद वगैरे गरम करून, तेव्हा मी केळी आणि ड्रायफ्रूट खाल्ले. आणि म्हटलं आता आंघोळ वगैरे करू. कालच्या स्वयंपाकातलं बरंचसं जेवण उरलेलं आहे. रात्री वांगे बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, जे काही केलं होतं, भात वगैरे ते आहे. एकदा आंघोळ करून देवांना प्रतीकने दिवा अगरबत्ती लावली, मी नमस्कार करून घेईल आणि मग जे आहे ते खाईल गरम करून. तर अशी सगळी आहे परिस्थिती. म्हणजे एक अशी आपण म्हणतो बघा, चमक निघते किंवा कळ जाते. डावा पाय हिपपासून म्हणजे कमरेपासून तर पूर्ण पाय खूप मला तो उभंच राहू देत नाही ना, बसू देते. मी नीट बसू बी शकत नाही. म्हणजे सांगते काय, सकाळपासून मी अशा कंडिशनमध्ये पालथी पडली आपली नुसती. तर आता आंघोळ करताना काय माझे हाल होतील आय डोंट नो, बट आंघोळ तर करावी लागेल. बिना आंघोळ करता जेवण करणं बरं नाही वाटणार. तर कशी बशी आता आंघोळ करून घेते मी. आणि आत्ता दुपारचे 3:30 वाजलेले आहे, आणि आत्ता मी चिवडा खायला घेतलेला आहे. भाजक्या पोह्यांचा चिवडा. तुम्ही म्हणाल दिवाळीचा आहे का, तर नाही, दिवाळीनंतर केला मी हा चिवडा, कारण की आम्हाला खूप आवडतो. आणि माझ्या घरी मी जसं म्हटलं की आई आणि ज्योती येणार आहेत, आई आणि ज्योती आलेल्या आहेत. यांना सुतक असल्यामुळे यांच्या कपाळाला टिकली नाही, बघा कशा लाजू राहिल्या बघा. त्यांना पण चिवडा खायला दिला. आणि इथे आहे ज्योती. म्हटलं चला आपण सगळे मिळून चिवडा खाऊ.
तर आता आम्ही इथे बसून चिवडा एन्जॉय करतोय. प्रशांतजी त्यांना घेऊन आले. हे बघा टेक्निक किती ॲडव्हान्स झालं आहे बघा. मम्मा मोबाईलमध्ये बघून कुंकू लावते. आता पवार साहेब गुळाचा चहा मागताय. अहो कधी नव्हत साखरेचा पण घ्या. आम्ही आपल्याला साखरेचा कर, यांना गुळाचा कर. मी खूप कधीचा कोरा चहा पिला नाही. हे बघा दूधवाल्या बाई, यांच्या घरी 12-15 म्हशी बिना दूध घ्यायच्या आल्या. हे बघा उद्या मागून घेऊ. मी असं करणार नाही आता, कारण की मम्मी बोलते विदर्भ असं करतो म्हणून मी आता असं करतोय. मामी माझ्यासाठी हात फ्राय बनवते. मामी एक नंबर हात फ्राय बनवते. नाही, मामी आपल्या आईला बरं नाही म्हणून मामी आली आहे मदतीला. त्यांच्या ननंदबाईला बरं नाही म्हणून त्या आल्या आहेत इथे. पण आपल्यामुळे मामीला त्रास होऊ नये, लवकर यावं. 9ला झोपतात ते माहिती नाही का तुला? फक्त आवडतं 9ला. ज्याला मामीच्या हातचं हाफ फ्राय खूप आवडतं. आता मामीने त्याच्यासाठी मला पण खूप आवडतात. हां का, बघू दाखव. मामीने हाफ फ्राय. अगं नवा तवा पण आणलाय. हो, अजून वापरलाच नाही. नवा तवा आणला डीमार्ट. नाही एकदा वापरला. नाही ठीक होतंय ना. नाही सांगते परत लागला. आजी झोपली. हो तू थांबते ना आमच्यासोबत इथे. मी औषध प्यायला आले. नाही ना बाबा, पाय खूप दुखतोय ना. इथं बैस ना जेवायला, दिसतंय ना. हा, चेहरा पूर्ण सुजलेला आहे मम्मीचा. उभं नाही राहता येते ना बसता येते. बरं ती करेल पण काय, मेडिसिन्स पण चालू आहे. असंच मम्मी खात आहे. काय बोलायचं आपल्याला. आम्ही आले आहे मम्मीला हेल्प करायला. माझी कंडिशन अशी आहे, मी उभं राहू शकत नाही. सोफ्यावर, चेअरवर कुठेच बसू शकत नाही. मला पाठीवर झोपता येत नाहीये. आता मी रात्रभर झोपलेली नाहीये. इतकी पेनमध्ये आहे. माझी कंडिशन तुम्ही बघू शकता, मी कशा कंडिशनमध्ये खाते. आणि डॉक्टर्स लोक महिना भेटत नाही. किती चुकीची दुर्दैवाची गोष्ट आहे ही. फार हाल आहे माझे. देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना करा. एक तर घेऊन जा म्हणा मला. अशा पद्धतीने चालू आहे माझा नाश्ता गाईज. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आज 6 तारीख आहे. आता दुपारचे 2-2:15 वाजले. तुम्ही माझ्या चॅनलवर शॉर्ट्स बघितले असेल तर तुम्हाला कल्पना असेलच की मला प्रचंड त्रास होतो आहे. आणि खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केले की नेमकं काय झालं बुवा, लचक भरली का, चमक भरली का, काय ते भरलं का, असं काहीतरी असतं ते. तर स्लीप डिस्कचा त्रास गेले 6 वर्षापासून आहे. आणि गेले 15 दिवस खूप पायी चालणं झालं, खाली बसणं झालं. इलेक्शनच्या दिवशी तर मी सकाळी 7 ते रात्री 7 12 तास नॉनस्टॉप उभी होते इलेक्शन बूथवर. तर माहीत नाही आता ते कशामुळे झालं, परंतु आज माझी कंडिशन खूपच खराब आहे. खूप म्हणजे ना मी सर्व पाठ टेकून झोपू शकत आहे, ना मी खुर्चीवर, सोफ्यावर कुठेच मला बसता येत नाही आहे. मी ब्रेकफास्ट, लंच तर केलंच नाही अजून. वाकल्यानंतर मला थोडं कम्फर्टेबल वाटतं, तर वाकून मी ब्रेकफास्ट केला. आणि आम्ही दोन दिवसापूर्वीच डॉक्टरकडे जाऊन आलो. पण इतकी पेन आहे की आम्ही आता परत डॉक्टरकडे निघालो आहोत. माझ्याबरोबर प्रतीक आहे. हाय गाईज. बिचारे प्रशांतजी आले, सकाळी सिन्नरला गेले होते साईटवर. ते आले, त्यांनी आम्हाला खाली बोलवलं आणि मग म्हणता माझा डब्बा आणला का. मग मी त्यांना म्हटलं की दवाखान्यात खूप वेळ लागेल, तुम्ही जेवून या. आणि आम्ही आता गाडीतच बसलोय, कारण प्रशांतजी आपले इतके फास्ट जेवतात जे की खूप चुकीचं आहे. 5 मिनिटात ते जेवण करून येतील आणि मग आम्ही जाऊ दवाखान्यामध्ये.
गाईज अपडेट अशी आहे की मम्मी जेव्हा पालथी झोपते तेव्हाच तिला बेटर वाटतं. आत्ता तिचं 3rd सलाईन चालू आहे वाया आय व्ही. इट इज नॉट नॉर्मल सलाईन, त्याच्यात डॉक्टरने दिलेले मेडिसिन्स आहेत. लेट सी. आय होप मम्मीला लवकरात लवकर बरं वाटतं. येस पेन किलर इंजेक्शन सोडले सलाईन. येस. इतकी पेन होत होती की मला ॲडमिट करण्यात आलं आहे. पहिले आम्ही काकतकर हॉस्पिटलला गेलो जिथे माझं MRI केलं होतं आणि मला इतकी पेन होत होती की मी उभं राहू शकत नव्हते. म्हणजे कारमधून मला व्हीलचेअरवर आतमध्ये नेण्यात आलं आणि बेडवर झोपवलं आणि डॉक्टर राऊंडला आहे म्हणे. मला इतका त्रास होत होता. ॲक्च्युली आम्ही विसरूनच गेलो होतो. माझी भाची गायनॅकोलॉजिस्ट आहे आणि माझी भाचे जावई अर्थो सर्जन आहे. त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी इथे नाशिकमध्ये प्रॅक्टिस चालू केली. त्यांचं हॉस्पिटल आहे. हे मोठ्या ननंदबाईंनी माझ्या फोन करून यांना सांगितलं, प्रशांतजींना, आणि मग लगेच आम्ही आमच्या भाचीच्या हॉस्पिटलमध्ये आलो. जावयांनी चेक केलं. त्यांनी मला आता हे पेन किलर इंजेक्शन सोडून मला सलाईन लावले. 2-3 सलाईन झाले. आता जरा मी बेटर फील करते. मी लंच केलेलं नाही आहे. आता 6 वाजून गेले. मला भूक लागली. प्रशांतजी मला खायला आणण्यासाठी गेले. तर माहीत नाही आता मला ॲडमिट ठेवतील का डिस्चार्ज देतील ते काय आत्ता सांगू शकत नाही. परंतु आत्ता तरी मी अशा कंडिशनमध्ये आहे. आत्ताही मी पोटावर झोपलेली आहे. पालथं झोपणं ज्याला म्हणतात. कारण की मी सरळ झोपल्यावर मला खूप पेन होते. त्याच्यामुळे मी पालथं झोपूनच तुमच्याशी बोलते. तर बघू आता डॉक्टर काय सांगता काय नाही त्याच्यावर. डिस्चार्ज देता की ॲडमिट ठेवता. बिचारे प्रशांतजी माझी अशी कंडिशन बघून खूपच जास्त परेशान झाले. त्यांना वाटलं हे काय होऊन गेलं. खूप टेन्शन घेतलं आहे त्यांनी माझं. गाईज झोपून जेवण करायची वेळ आली माझ्यावर. झोपून तुला झोप आली का बरोबर रात्री घरी आई? कोणा तुला मग मला पूजा केली संध्याकाळी. हे आले घरी तेव्हा तू जागली तुझी नाही मला ते कधी आले माहितीच नाही. नाही ना? हं. तुला परवा रात्री तू म्हणत काय हा ते सांगितलं होतं. परवा आई काय म्हणे माहिती का, मला काहीतरी चावतंय. म्हटलं आई माझ्या घरात काही चावायला नाही आहे आणि दिवाळीला आत्ता कपडे धुतले. मी कपडे वापरत नाही ते सुद्धा 1-2 महिने झाले की धुवत असते, जे आता माझे बंद होईल करणं. काल काय चावलं का मग तुला? थोडंसं चावलंच माझ्या कपड्यांमध्ये काहीतरी असं लागली तुमचं? म्हणजे ना तिथं आमच्या त्या डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्यांमध्ये असा खालचा कप्प्यात मला त्याची अलर्जी आहे. हो का? माझ्या मग लक्षात तुझ्या आलं. कप्प्यात काय करायचं, डांबर आईच्या कप्प्यात आहे ना ज्योती, कापूर ठेव. कापूर त्यांच्या कप्प्यात नाही. नाही मी काढून ठेवले. पण अशा कपड्यांमध्ये ना कापूर पण ठेवता, छान वास येतो कपड्यांचा. जे ठेवणीचे कपडे असतात ना, ठेवायचे नाही बा, ते रेग्युलर वापरायचे. पण तरी आपण ठेवतो ना वास बेस येऊ नये म्हणून. तर पातळ एखादा कपडा घ्यायचा, रुमाल, आणि त्याच्यात कापराच्या वड्या टाकायच्या भरपूर. छान वास येतो त्याच्याने कपड्यांचा. ज्योतीला आली छान झोप ना? तू झोपलेली होती रात्र, म्हणजे असे दीड वाजेपर्यंत जागे आपण जाग होतो का? हां, त्याच्या उरल्या सकाळी उठ 8 वाजता. दीड वाजेपर्यंत जागेच होते. सगळ्यांना इथं थंडी नाही वाजली काही. थोडंसं राहिलं होतं तेव्हा. 2-3 पर्यंत चाललं. हा का? खूप उशिरा संपलं ते. 2-2:30ला एवढं असं राहिलं होतं तेव्हा मला झोप लागली. ती मला पण झोप लागली होती. मला पण झोप लागली. तिने माझ्या हाताला हात लावला ना, मग मला जाग आली. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर काल एका ताईंचा असा कमेंट होता शॉर्टला की एवढा त्रास होतो आहे तरी कॅमेरा हातात आहे, तर विशेष वाटतं आहे. तर कसं आहे ना ताई, ज्या मैत्रिणी रोज माझे व्हिडिओ बघता किंवा जेव्हा मी अपलोड करते तेव्हा बघता, किंवा तुमच्यासारख्याच ज्या की माझ्यासाठी प्रार्थना करतात, स्वामी ब्लेस यू, महाराज आहेत, महाराज तुला लवकर बरं करतील, असं जेव्हा तुम्ही सगळ्या कमेंट करता ना, तेव्हा एक आतून अशी हिंमत येते की एवढ्या सगळ्या आपल्याबद्दल चांगल्या विचार करणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत, ज्या आपल्यासाठी महाराजांकडे प्रार्थना करतात, आणि कुठे ना कुठे तुमचे ह्या ब्लेसिंग, तुमचे हे आशीर्वाद कामी येतात असंच मी समजते. आणि मी माझं डेली रुटीन, मी माझ्या लाईफमध्ये जे काही करते, कुठे जाते काय,
ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. माझ्या लाईफचा तो एक पार्ट बनलेला आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणून सध्याही माझ्या लाईफमध्ये जे काही चालू आहे ते शेअर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं, म्हणून मी या गोष्टी शेअर करत आहे. आता मी तुमच्याशी बोलत असताना एनेस्थेसिया जे देतात ते डॉक्टर आले होते. हे डबल कॅथेटर लावलं. ॲक्च्युली माझ्या वेन ज्या आहे त्या प्रचंड बारीक आहे, सापडतच नाही. काल पण सापडतच नव्हत्या. 3 ठिकाणी ते टोचलं गेलं, तेव्हा कुठे सापडली, पण ते चोक झालं रात्रीतून. हे इकडचं जे आहे ना फर्स्ट वन ते चोक झालं, पास होत नव्हतं सलाईन. तर मग आता दुसरं टाकलं त्यांनी. तर अपडेट अशी आहे की माझं असं झोपल्यामुळे हा गाल बघा कसा हे घेतो आहे, काय म्हणतात त्याला, बिकॉज ऑफ माय एज आय थिंक, नाही का. तर मला पाठीवर बिलकुल झोपता येत नाही. मी रात्रभर पोटावरच झोपलेली आहे. इवन आत्तासुद्धा मला कम्फर्ट. तर मला पाठीवर बिलकुल झोपता येत नाही, कारण माझं लेफ्ट साईडचा लेग कमरेपासून पूर्ण गेला आहे आणि त्याच्यामुळे मला पाठीवर झोपता येत नाही. मला उजवं डावं कसंच झोपता येत नाही, फक्त मला पोटावर झोपता येतं आहे. तर मी आत्ताही पोटावरच झोपलेली आहे. काल सलाईनमधून बरेच पेनकिलर इंजेक्शन दिले गेले, परंतु मला काहीच रिलीफ मिळाला नाही. तेवढ्यापुरतं तेवढं बरं वाटतं आणि पेन ॲज इट इज राहते. आता आम्ही युनिकॉर्न हॉस्पिटलमध्ये आहोत. ह्या हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहे प्रतिमा दातरंगे आणि त्यांचे मिस्टर, तर माझी भाची ज्या आहे त्या MD गायनॅकोलॉजिस्ट आहे आणि त्यांचे मिस्टर माझे भाचं जावई ते आर्थोसर्जन आहे. तर डॉक्टरांनी आता असं सांगितलं की आपण आता ऑपरेशन करण्याचा निर्णय आपण घेऊ, कारण मेडिकेशन त्यांच्यावर वर्क करत नाही आहे आणि मी असं किती वेळ राहणार ना पोटावर झोपून. तर ती माझी डिस्क जी आहे ती जास्त प्रमाणात बाहेर आलेली आहे आणि हा त्रास सहन करण्यापेक्षा ते बोलले की आपण ऑपरेशन करून टाकू. आज संडे आहे, उद्या मंडे आहे. आय थिंक माझं उद्या ऑपरेशन करतील. आजही अजून मला पेनकिलर इंजेक्शन ते देत आहेत. आता सलाईन लावणार आहे जरा वेळात. एक मन मला असं वाटतं आहे आपण खूप घाई करतो आहे का हा निर्णय घ्यायची, आणि एक मन मला असं वाटतं आहे की हा त्रास कायम सहन करत बसण्यापेक्षा ऑपरेशन करून घेतलेलं बरं. कारण की आईचा प्रॉब्लेम सेम माझ्यासारखाच होता असं नाही, पण आईचं 23 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं आणि आई मला तारीख सांगत होती काल की 1 जून 2006मध्ये आईचं मणक्याचं ऑपरेशन झालं. तर त्यावेळेस कसं होतं, आता खूप ॲडव्हान्स झालं आहे. त्यावेळेस आई कंप्लीट 1 महिना काकतकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती बेडवर. 1 महिना सगळं जागेवर होतं आईचं. माझ्या पाठची जी माझी बहीण आहे आरोहीची मम्मी सीमा, ती बिचारी आईजवळ होती, कारण तोपर्यंत तिला काही मूलबाळ नव्हतं. तिला लग्नानंतर 7 वर्षांनी मुलगा झाला, तर तोपर्यंत तिला काही मूलबाळ नव्हतं. आणि मेन म्हणजे ते नाशिकमध्येच राहायला होते. तिचे मिस्टर गरवारे कंपनीत जॉब करायचे. तर सुषमाने आईची सेवा करायचं भाग्य तिला लाभलं. तिने आमच्या सगळ्या बहिणींमध्ये आईवडिलांची सेवा सुषमानेच जास्त केली आहे. मी नेहमी या गोष्टीसाठी तिला मानते की तिचं भाग्यही म्हणायचं आणि तिने केलं तर ॲप्रिशिएट करते मी तिला. आम्ही यायचो भेटायला, आम्ही भेटून जायचो. माझा प्रतीक 2-3 वर्षाचा होता. बाकी सगळे भेटायला यायचे, 1 दिवस राहायचे, म्हणजे दिवसभर राहायचे आणि रात्री चालले जायचे. पण ती आईजवळ महिनाभर थांबली. आता खूप ॲडव्हान्स झाला आहे. आता असं महिनाभर काही ॲडमिट राहावं लागत नाही. डॉक्टर साहेबांना मी ते विचारलं की ते बोलले नाही, ऑपरेशन झालं की दुसऱ्या दिवशी तुम्ही चालायला लागाल. कारण मी म्हटलं मी ते बेडवर नाही राहू शकत, नाही का, वेळ आल्यानंतर पर्याय नसतो, पण नको वाटतं तसं नाही. ते बोलले नाही, ऑपरेशन झालं की दुसऱ्या दिवशी तुम्ही चालायला लागाल. तर बिचारी आई आणि ज्योती आत्ता घरी गेल्या. आता सकाळचे 11:30 वाजले. ज्योती रात्रभर माझ्याजवळ होती. प्रशांतजी सकाळी 9 वाजता त्यांच्या हाताने पोहे बनवून माझ्यासाठी घेऊन आले. आई पण आली त्यांच्याबरोबर. मी पोहे खाल्ले. आता ते सगळे घरी गेले. आई मला म्हणे घाबरायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं, असं तसं. कारण मी आता आईला सिन्नरला जायला लावलं. प्रशांतजी जातीलच त्यांच्या साईटवर. तर आईला सांगितलं की तू सिन्नरला चालली जा. आई बोलली नाही तुझं ऑपरेशन आहे तर मी थांबते. पण आईची स्वतःची प्रकृती बरोबर नाही. आईला BP आहे. आई खूप विचार करते, खूप टेन्शन घेते. मिलिंद भाऊचं असं झाल्यापासून आईची तब्येत खूप खराब झाली आहे. तिला कधी पण चमक निघते, पायाचा गोळा वर चढतो. समजा मी हॉस्पिटलमध्ये राहील, ज्योती रात्रीची माझ्याबरोबर राहील,
प्रशांतजी त्यांच्या रूममध्ये, प्रतीक त्यांच्या रूममध्ये, आईला एकटीला झोपवायचं ते मला रिस्की वाटतं. म्हणून मी आईला सांगितलं, मम्मा तुझं काही काम नाही, ऑपरेशन झाल्यावर मला जेव्हा घरी नेतील तेव्हा तू ये, पण आत्ता तू घरी जा. तर मग आता घरी गेले हे. आता घरी गेल्यावर ज्योती स्वयंपाक करणार आहे. मग आई आणि प्रशांतजी जेवण करतील आणि मग प्रशांतजी आईला घेऊन सिन्नरला जातील आणि मग रात्री येतील तेव्हा ज्योती डिनर बनवेल, प्रशांतजी डिनर करतील आणि माझं डिनर घेऊन येतील आणि ज्योतीला इथे सोडून जातील. माझं लंच प्रतीक घेऊन येईल. असं सगळं आहे. अपडेट तुम्हाला आधीच देते मी दिवसभराची. तर मला तर असं की भीती वगैरे वाटत नाही आहे. माझं ऑपरेशन आहे मग मला भीती कसलीच वाटत नाही पहिली गोष्ट तर असं सगळं आत्तापर्यंतचं अपडेट आहे. असा निर्णय आता घेण्यात आला आहे. त्यातली त्यात आता आमच्या परिवारामध्ये एक दुर्घटना घडली. प्रशांतजींच्या आत्ते बहिणीचे मिस्टर डॉक्टर लाड ते एक्सपायर झाले. काही 55 एज असेल. एज नव्हतं जाण्याचं, पण केव्हा काय होईल सांगता येत नाही. त्यांना सकाळी उलटी झाली आणि उलटी लंग्जमध्ये गेली आणि ते एक्सपायर झाले. आता मी हॉस्पिटलमध्ये नसते तर प्रशांतजी पण गेले असते. अकोल्याला राहतात ते. अकोल्याच्या तिकडे वाशी का वाशिम काय आहे ना तिकडे ते राहतात. पण मग आता माझं उद्या ऑपरेशन, मी दवाखान्यामध्ये म्हणून मग माझ्या सासूबाई अंतापूरला, आमची पूर्ण फॅमिली आहे ना, चुलत सासूबाई, चुलत सासरे, चुलत दीर, प्रत्येक घरातले 1-1, 2-2 मेंबर करून ते सगळे जातील आता. त्यात माझ्या सासूबाई जाणार आहे. तर मी हॉस्पिटलमध्ये नसते तर प्रशांतजी पण गेले असते. पोटावर झोपून मला काही खूप बरं वाटतं असं नाही. पाठीला खूप रग लागते, कळ लागते, पण काही पर्यायच नाही. मला दुसरं कसंच झोपता येत नाही. उभं राहिले की प्रचंड पाय दुखतं. 2दा वॉशरूमला गेली तर मला खूप त्रास झाला. मला कपडे घालायलाही त्रास झाला. ज्योतीने मला कपडे घालायला हेल्प केली. तर अशी वेळ कुणावरच न येऊ. मणक्यांचा त्रास म्हणजे खूप कठीण त्रास. तर अनेक मैत्रिणींनी शॉर्ट बघून मला डॉक्टर सुचवले, परंतु आता हे आमचे घरचे डॉक्टर आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे. बघू आता उद्यापर्यंत काही डिसिजन चेंज झाला, काही बदल झाला तर मी तुम्हाला ते कळवेलच. पण आत्ताच्या ह्या क्षणाला असं ठरलेलं आहे की माझं उद्या ऑपरेशन करायचं. बघू आता काय होतं ते.